गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघा क्वेश्चन नंबर 6 पर्यंत बघितलेलं होतं. आता क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिले बघा. इन अ राइट एंगल ट्रायंगल द acute angles are in the ratio 4:5. acute angle चा रेशो आपल्याला दिलेला आहे 4:5. फाइंड द एंगल्स ऑफ अ ट्रायंगल इन डिग्री अँड रेडियन. दोन्ही मेजर मध्ये आपल्याला काढायचं इथं डिग्री मेजर अँड रेडियन मेजर. आता राइट एंगल ट्रायंगल मीन्स बघा ट्रायंगल ABC इज अ राइट एंगल ट्रायंगल ABC. एंगल B इज 90 डिग्री. त्यातला एक एंगल राइट एंगल असल्यामुळे एक एंगल हा किती असला पाहिजे 90 डिग्री असला पाहिजे. आणि राहिलेले दोन ॲक्यूट एंगल्स बघा. ॲक्यूट एंगल्स म्हणजे इथं बघा लघुकोन. लक्षात ॲक्यूट एंगल मीन्स लघुकोन. एंगल A आणि C हे कसे आहेत ॲक्यूट एंगल्स. एंगल A and C are acute angles are in the ratio 4:5 and therefore angle A equal to 4x degree consider करा. angle C equal to 5x degree. चला हे कन्सिडर करा आणि मग ह्याची सम घ्या. एंगल A plus angle B plus angle C equal to 180 degree. then find x. first find x. इथे बघा इन ट्रायंगल बघा इन अ राइट एंगल ट्रायंगल ABC इन ट्रायंगल असं लिहूया आपण. इन ट्रायंगल ABC एंगल B इक्वल टू 90 डिग्री एवढं लिहिलं तरी चालेल कारण राइट एंगल ट्रायंगल आहे तिथं. चल का आता लेट आपल्याला रेशो दिलेला आहे. रेशो काय दिलेला बघा इथं 4:5 दिलेला. एंगल A equal to 4x degree and angle B equal to 5x degree. Acute angle चा रेशो आपल्याला दिलेला आहे. A and C are acute angles and therefore A equal to 4x degree and B equal to 5x degree. And therefore angle A plus angle B plus angle C equal to 180 degree. The sum of measures of angles of a triangle is 180. Therefore, angle A plus angle B plus angle C equal to 180. Then value of A 4x plus B 90 plus C 5x equal to 180 degree. 90 हा प्लस तिकडे घ्या मायनस 4x plus 5x 9x equal to 180 minus 90. And therefore 9x equal to 180 minus 90 degree. And therefore x equal to 90 into 9 इकडे घ्या divided by 90 upon 9 ने जर डिवाइड केलं तर किती येणार 10. and therefore x equal to 10. first to find the value of x. आपण x ची व्हॅल्यू इथं काढली आहे. आता x ची व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला ॲक्यूट एंगल्स काढायचे. ॲक्यूट एंगल्स मीन्स एंगल A and एंगल C. सरळ इथं आपण व्हॅल्यू काढायची x ची. लक्षात आणि इथं 4 into 10 40 5 into 10 50 आणि दोन्ही एंगल्स आपल्याला कशामध्ये काढायचे आहेत रेडियन अँड डिग्री. लक्षात रेडियन मेजर मध्ये काढायचे आहे डिग्री मेजर मध्ये काढायचे. लक्षात therefore the angle A and therefore angle A equal to 4x equal to 4 into 10 x ची व्हॅल्यू घ्या आणि 40 डिग्री. एंगल A आपल्याला 40 डिग्री आहे. सिमिलरली एंगल B इक्वल टू 5x डिग्री इक्वल टू 5 into 10 इक्वल टू 5 into 10 50 डिग्री. हे डिग्री मेजर मध्ये मिळालं बघा. एंगल B मिळाला एंगल A मिळाला. आता रेडियन मेजर मध्ये पण घ्यायचं आपल्याला. and therefore angle A equal to 40 into रेडियन मेजर मध्ये घ्यायचं असेल तर कशाने मल्टिप्लाय केलं पाहिजे पाय बाय 180. पाय बाय 180 आणि हे कशामध्ये कन्वर्ट झालं रेडियन इक्वल टू 0 कॅन्सल करा 2 ने डिवाइड करा म्हणजेच काय येतं 2 पाय बाय 9
therefore angle A equal to 2 pi by 9 radian. Similarly, angle B equal to 50 into multiply pi by 180 equal to 0 cancel करा 5 pi by upon 18 radian. And therefore angle A equal to 40 degree and 2 pi by radian. दोन्ही मेजर मध्ये आले बघा. Angle B equal to 50 degree and angle B equal to 5 pi by 18 radian. चलो इधर अपन सेवंथ एग्जांपल. नेक्स्ट एग्जांपल बघूया 8th. एट एग्जांपल बघूया आपण आता. क्वेश्चन नंबर 8 मी एग्जांपल बोर्ड वरती लिहिते. द सम ऑफ टू एंगल्स is 5 pi by radian and 5 pi by radian and their difference is 60 degree. Find their measures in degree. फक्त डिग्री मध्ये विचारले बघा. फाइंड देयर मेजर्स इन डिग्री. बघा आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं बघा. द सम ऑफ टू एंगल्स असं काही त्यांनी दिलेलं नाही आहे की दोन एंगल्स मध्ये एक राईट एंगल दिला आहे किंवा असं काही त्यांनी दिलेलं नाही आहे. इतर द सम ऑफ टू एंगल्स पहिल्यांदा आपण एक्स एंड वाय कन्सिडर करूया. लेट टू एंगल्स the measures of two angles असं लिहा. Let the measures of two angles are x and y. आपण दोन एंगल जे आहेत ते काय कन्सिडर केले इथं x आणि y कन्सिडर केले. चला आता इथे सम ऑफ टू एंगल्स पहिल्यांदा 5 pi by radian आहे. तर रेडियनचं पण कशामध्ये कन्वर्ट करूया. पहिल्यांदा आपण डिग्री मध्ये कन्वर्ट करूया. 5 pi by radian इक्वल टू 5 pi into 180 upon pi and degree. बघा 5 pi by radian इक्वल टू 5 pi into कशाने मल्टिप्लाय करायचं 180 upon pi. pi कॅन्सल होईल आणि इथे किती येईल बघा 5 into 18 90 आणि हा 0 900 डिग्री. अँगल 5 pi चा आपण इथे रेडियन मध्ये सॉरी डिग्री मध्ये कन्वर्ट केला. आता बाय गिवन कंडिशन काय कंडिशन आहे बघूया. सम ऑफ टू एंगल्स मीन्स x plus y equal to 5 pi. 5 pi means 900 degree. And equation number 1. And by second condition, their difference is 60 degree. X minus y equal to 60 degree. That is number 2. By given condition, x plus y equal to 900. First, 5 pi means 900 degree. X plus y equal to 900 degree. X minus y, their difference is 60 degree. Difference means minus करायचं. X minus y equal to 60 degree आणि ह्याला नंबर 2. दोन्ही इक्वेशन्स बघा. These two equations are simultaneous equation and solve these equations. 1 plus 2. 1 plus 2 घ्या. आता 1 plus 2 घेत असताना इक्वेशन लिहा. x plus y equal to 900. x minus y equal to 60 degree plus केलेले आपण इथं काय कॅन्सल झाला प्लस y आणि मायनस y कॅन्सल केले इथे आणि प्लस y मायनस y कॅन्सल झाला.
की आपल्याला बघा इथे काय मिळेल x प्लस x 2x 900 प्लस 60 960 2 into आहे इकडे घ्या डिवाइडेड बाय 960 अपॉन 2 2 ने जर डिवाइड केलं तर इथं 4 इथं 8 0 and therefore x equal to 480 चला x ची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू तुम्ही कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा चला दी सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 and therefore substitute this value in 1 substitute this value in 1 बघा इक्वेशन 1 क्या है x plus y equal to 900 बघा x की वैल्यू 480 plus y equal to 900 y equal to 900 minus 480 y equal to 0 minus 0 0 0 minus 8 0 minus 8 2 carry 1 here 9 minus 5 4 therefore y equal to 420 and therefore मग आपण काय कन्सिडर केलं होतं बघा the measures of two angles therefore the measures of आणि फक्त डिग्री मध्ये विचारलंय त्यामुळे रेडियन मध्ये काढायचं नाही therefore the measures of two angles are first angle बघा किती आहे 480 डिग्री and second angle 420 डिग्री युनिट्स जे असेल ते लिहायला पाहिजे लक्षात आलं therefore these two angles नेक्स्ट एग्जांपल पण बघूया नाइन्थ एग्जांपल द मेजर ऑफ द एंगल्स मी आता क्वेश्चन फक्त वाचून दाखवते बघा द मेजर ऑफ द एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशियो 3:7:8 फाइंड देयर मेजर्स इन डिग्री एंड रेडियन दोन्ही मेजरमध्ये आपल्याला इथं एंगल्स काढायचे पण आपल्याला काय दिलेलं आहे रेशियो दिलेला आहे द मेजर्स ऑफ द एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशियो दिलेला आहे कुठला रेशियो दिलाय बघा इथं 3:7:8 हा रेशियो आपल्याला दिलेला तर रेशियो दिला असेल तर सरळ आपण ते एंगल्स कन्सिडर करायचे लेट द मेजर्स ऑफ एंगल्स of a triangle equal to आता असं जर दिलं असेल तर सरळ काय करायचं कन्सिडर जो रेशो दिलाय तिथं काय कन्सिडर करायचं बघा 3x 7x and 8x डिग्री हे बघा 3x 7x and 8x लक्षात हे आपण कन्सिडर केलं कारण ट्रायंगल म्हटलं हे बघा हा ट्रायंगल जर घेतला आपण ABC आता आपण काय इथे घ्यायचं नाही आहे इथे आपण डायरेक्टच कन्सिडर केलेला आहे A हा 3x असेल 7x आणि हा किती असणार आहे सॉरी 8x करूया 8x चला आता परत नाही लिहायचं the sum of angles of a triangle is 180 and therefore 3x plus 7x plus 8x equal to 180 degree and therefore 3x plus 7x plus 8x equal to 180 degree 3 plus 7 plus 8 किती ते बघा 18x equal to 180 therefore x equal to 180 upon 18
आणि 18 ने डिवाइड करा, किती येणार 10, x इक्वल टू 10, x इक्वल टू 10. and therefore the measures of, आपण वरतीच लिहूया, and therefore the measures of angles of triangle, हे पहिल्यांदा आपण x ची व्हॅल्यू काढली, and therefore the measures of angles of triangle equal to 3 into 10, 7 into 10, 8 into 10. फक्त x ची व्हॅल्यू घेतली आहे, चला, इक्वल टू 3 into 10 30 डिग्री, 7 into 10 70 डिग्री, 8 into 10 80 डिग्री. हे डिग्री मध्ये मिळालं आपल्याला, डिग्री मेजर मध्ये मिळालं. आपल्याला दोन्ही मेजर मध्ये पाहिजे, डिग्री आणि रेडियन इक्वल टू. आता याच्या खाली सोडवायचं आपण 30 into पाय बाय 180 मल्टीप्लाय बाय पाय बाय 180 and to convert degree. Second angle 70 into pi by 180 radian, and third angle 80 into pi by 180 radian. कैंसिल करा, 0 0 कैंसिल करा, 3 ने डिवाइड करा, म्हणजे काय येतं pi by 6, pi by 6 radian. फर्स्ट एंगल pi by 6 radian. सेकंड एंगल बघा, 0 कैंसिल करा, डिवाइड करता येत नाही, 7 pi by 18 radian. and third बघा, 0 कैंसिल करायचं, 2 ने डिवाइड करा, इथे किती 9, therefore 4 pi by 9 radian, 4 pi by 9 radian. हे झालेले आपण कन्वर्ट डिग्री टू रेडियन आणि रेडियन टू डिग्री असेल तर इथं आपण कशाने मल्टिप्लाय करायचं, पाय बाय 180 ने डिवाइड करा एंगल मध्ये, इथे डिवाइड करा एंगल मध्ये, डिवाइड करा एंगल. लक्षात आलं? तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. तुम्ही डायग्राम काढून पण सॉल्व्ह करू शकता बरं का. क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 10 काय आहे ते बघूया. मी क्वेश्चन लिहित नाही, फक्त वाचून दाखवते. द मेजर्स ऑफ द एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन एपी. बघा एपी जीपी हे तुम्ही आता सध्या शिकतच आहात, लक्षात का. अरिथमेटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन हे 10th मध्ये झालेलं आहे, लक्षात. द मेजर्स ऑफ द एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन एपी and the greatest is 5 times the smallest. Find the angles in degree and radian. दोन्ही डिग्री मध्ये आपल्याला इथं काढायचं आहे. Let question number 10. Let the measures of angles are, बघा let the measures of angles, आपण measures of angles of triangle are. आता इथं हे angles आहेत, हे AP मध्ये आहेत, लक्षात ना. these angles are in AP and therefore A minus B, A and A plus B. लास्ट इयरला तुम्ही शिकलेला आहात. तुम्ही तिथं 3 अँगल्स असतील किंवा 3 टर्म्स असतील तर हे कन्सिडर करू शकता. 4 असतील तर वेगळ्या पद्धतीने, 5th असतील तर ह्या टाईपचं आपण कन्सिडर केलेलं होतं. आणि एपी मध्ये असल्यानंतर हे तुम्ही असं कन्सिडर करा, A minus B, A and A plus B. बाय गिवन कंडिशन, काय कंडिशन दिली बघा, बाय गिवन कंडिशन. बाय गिवन कंडिशन फर्स्ट कंडिशन बघा काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट कंडिशन तरी काय दिलेलंच नाही, सेकंड कंडिशन दिली आहे ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट दिलेलं आहे. मग आता त्याच्या अगोदर आपण त्यांची सम, आता हे ट्रायंगल जो आहे त्याचे अँगल्स आहेत, मग सम ऑफ द अँगल्स ऑफ दीज अँगल्स इज किती येणार आहे तर 180 डिग्री. यांची सम किती येणार 180. आणि देयरफॉर काय येणार बघा A minus D plus A plus A plus D ही कंडिशन त्यांनी दिलेली नाहीये,
आपण घ्यायचं. लक्षात आलं? कसं आहे ना, फर्स्ट अँगल प्लस सेकंड अँगल प्लस थर्ड अँगल इक्वल टू 180 डिग्री. Therefore, minus b plus b cancel, a plus a 3a equal to 180 degree, and therefore a equal to 180 upon 3. 3 ने divide करा किती येणार ते 60 degree. And therefore a equal to 60. आता by second condition, मी आता इथे सोडतो. By second condition, काय कंडिशन आहे बघा? greatest angle is 5 times the smallest angle. आता ह्यातला जो एंगल्स आपण कन्सिडर केलेला आहे त्यातला ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट कसं ओळखायचं बघा. इथे a प्लस d आहे हा ग्रेटेस्ट आहे आणि a मायनस d आहे तो काय असला पाहिजे? स्मॉलेस्ट असला पाहिजे. मग सेकंड कंडिशन काय बघा? ग्रेटेस्ट एंगल जो आहे ग्रेटेस्ट एंगल इज 5 टाइम्स ग्रेटेस्ट एंगल इज a प्लस d इक्वल टू 5 टाइम्स स्मॉलेस्ट एंगल. चला ही सेकंड कंडिशन बघा. ग्रेटेस्ट एंगल इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट एंगल. तर 5 मल्टीप्लाय करूया. a प्लस b इक्वल टू 5 into a 5a मायनस 5 into b 5. हा इकडे घ्या. a मायनस 5a प्लस d प्लस 5b इक्वल टू 0. सगळे टर्म्स आपण तिकडे घेतले 0 आहे. इथे बघा हा 1a मायनस 5a मायनस 4a प्लस 1 प्लस 5 6d इक्वल टू 0. आता a ची व्हॅल्यू तुम्ही इथे घालू शकता. मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू बघा किती आहे? 60 प्लस 6d इक्वल टू 0. आता आपण मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय म्हणजे काय करायचं? मायनस 4 इंटू 60 मायनस 240 प्लस 6d इक्वल टू 0. And therefore 6d equal to minus 47 plus 240. d equal to 240 upon 6. आणि 6 ने डिवाइड केला तर किती मिळणार ते 40. And therefore d equal to 40. बघा क्वेश्चन बघा व्यवस्थित काय दिलेलं आहे बघा. The measures of the angles of a triangle are in AP. The measures of the angles of a triangle are in AP. AP मध्ये असल्यामुळे आपण काय कन्सिडर केलं? The measures of the angles of a triangle are a minus d, a and a plus d. Then by given condition. First condition त्यांनी दिलेली नाही आहे. आपण कंडिशन घ्यायची तिथं काय घ्यायचं? The sum of the angles of a triangle is 180 degree. Then first angle plus second angle plus third angle equal to 180 degree. Minus d plus d cancel. A plus a 3a equal to 180. Therefore a equal to 60 degree. By second condition. Second condition क्या होगा? Greatest angle is 5 times the smallest angle. चला greatest angle कुठला कितना? a plus d. Smallest angle कुठला? a minus d आहे. Therefore a plus d equal to 5 ने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला 5a minus 5b. हे सगळे टर्म्स आपण इकडे घ्या म्हणजे तुम्हाला काय मिळेल? -5 plus 1 minus 4a plus 1 plus 5 6d equal to 0. a ची व्हॅल्यू घाला कारण याच्या अगोदर आपण इथं a ची व्हॅल्यू काढली. चला -4 60 -240 plus 6d equal to 0. And therefore d equal to किती ना 40 degree. आणि मग आपण आता इथे काय करूया? एंगल्स. बघा a ची व्हॅल्यू आपल्याला 60 मिळाली. therefore आता लेट मी तर पुसते कारण लेट येणार नाही. सगळ्यात लास्ट वर्ड प्रॉब्लेम असेल तर असं आन्सर लिहायला पाहिजे लक्षात. तर therefore the measure of angles of a triangle are a minus d. a ची व्हॅल्यू किती आहे? 60 minus 40. a ची व्हॅल्यू 60 आणि a plus d 60 plus 40. सरळ a आणि d च्या व्हॅल्यू आपण इथं घातल्या. चला तर इथं 60 minus 40 20 degree 60 degree
100. These angles are in degree measure. बघा हे angles आहेत ते degree measure मध्ये. To convert radian measure equal to 20 into आता रेडियन कारण दोन्ही डिग्री मध्ये पाहिजे दोन्ही मेजर मध्ये पाहिजे डिग्री मेजर आणि रेडियन मेजर. त्यामुळे इथे आपण हे कन्वर्ट करूया पाय बाय 180 आणि हे कशामध्ये कन्वर्ट झालं रेडियन. परत इथे सेकंड अँगल 60 into पाय बाय 180 सॉरी रेडियन आणि लास्ट अँगल बघा 100 into पाय बाय 180 रेडियन. इथे 0 कॅन्सल करा 2 ने डिवाइड करा 9 इक्वल टू पाय into 1 पाय अपॉन 9 रेडियन. सेकंड अँगल 0 कॅन्सल करा 6 ने डिवाइड करा पाय बाय 3 रेडियन. आणि थर्ड अँगल 0 कॅन्सल करा 2 ने डिवाइड करा इथं किती ना 5 पाय बाय 9 5 पाय बाय 9 चला. तर ह्या एक्झाम्पल मध्ये आपण इथं सुरुवातीला हे अँगल्स पहिल्यांदा कन्सिडर केलेले लिहा. ए आणि बी चे व्हॅल्यू मला तुम्हाला हे डिग्री मेजर मध्ये अँगल्स मिळतील आणि मग हे कशामध्ये कन्वर्ट करायचं आपण रेडियन मध्ये आणि कशाने मल्टिप्लाय करायचं पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करा म्हणजे हे डिग्री मेजर अँड रेडियन मेजर. चला तर आज आपण 10th एक्झाम्पल पर्यंत बघितलेले आहेत एक्झाम्पल्स. बघा 6 पर्यंत आपण लास्ट लेक्चरला आपण 6 पर्यंत बघितलेलं होतं. 7, 8, 9, 10 हे एक्झाम्पल आपण इथे बघितलेले आहेत. तर आपण इथेच थांबू.